प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही जरूरच शिकवून जाते, त्यामुळे गोष्ट वाचन करत जा. चला, आजची गोष्ट काय आहे तुम्हा सर्वांच्या परिचयाचीच असेल. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आंबट द्राक्ष कोण खाणार? या गोष्टीतून आपण काय शिकतो ते मी सगळ्यात शेवटी सांगेल. पहिली आपण गोष्ट वाचूया. एकदा एक उपाशी कोल्हा भुकेने व्याकुळ होऊन जंगलात भटकत होता. तो दिवसभर जंगलात फिरत होता, पण त्याला कुठेही मांस मिळाले नाही. कोल्हा मांस शोधण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला दिवसभर, पण त्याला कुठेही मांस मिळालं नाही. साधा मांसाचा तुकडा देखील मिळाला नाही. बिचारा जिथे पाणी मिळेल तेथे पाणी पिऊन स्वतःचे पोट भरत असे आणि पुढे जात असे. फिरत फिरत कोल्हा द्राक्षाच्या बागेत आला. असंच रस्त्याने फिरत असताना कोल्हा एका द्राक्षांच्या बागेत येऊन पोहोचला. त्याने द्राक्षांच्या वेलीवर भरपूर द्राक्षांचे गुच्छाच्या गुच्छ लटकलेले पाहिले आणि हे पाहून उपाशी कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याला ती द्राक्षे खाण्याची इच्छा झाली, कारण तो उपाशी होता. कोल्हा उड्या मारत मारत द्राक्षांच्या गुच्छांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला, पण कितीही प्रयत्न केले तरी काय होत होतं, द्राक्षांचे गुच्छ खूप उंचावर होते, म्हणून कोल्ह्याचे प्रयत्न फसत होते. द्राक्षे मिळवण्यासाठी कोल्हा खूप प्रयत्न करू लागला, पण द्राक्षांपर्यंत तो पोहोचूच शकला नाही, कारण द्राक्ष खूप उंचावर होती. त्याने खूप उड्या मारण्याचा प्रयत्न केला, पण तेपर्यंत काही तिथे पोहोचू शकला नाही. एकतर कोल्हा भुकेने व्याकुळ झाला होता. उड्या मारून मारून त्याचे हाल झाले होते. शेवटी त्याने प्रयत्न सोडून दिला, म्हणजे प्रयत्न करण्याचं त्याने सोडून दिलं आणि तेथून निघून गेला. जाता जाता मनाला समजवण्यासाठी तो काय म्हणाला, द्राक्ष आंबट आहेत, असली आंबट द्राक्ष कोण खाणार? म्हणजे बघा, काही लोकांचं कसं असतं, एखादी गोष्ट त्यांना मिळाली नाही तर ती खराबच असेल, त्यामुळे ती आपल्याला काही नको, पण त्याने प्रयत्न केला असता तर त्याला ती नक्कीच द्राक्ष मिळवता आली असती. पण त्याने पूर्ण प्रयत्न नक्कीच केला नसणार, कारण की पूर्ण आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच मिळते. कुठेतरी कोल्ह्याचे प्रयत्न कमी पडले असं मला वाटतं. आणि म्हणून त्या स्वतःची समजूत काढण्यासाठी बघा, माणसांचं पण असंच असतं, बऱ्याचदा एखादी गोष्ट त्यांना मिळाली नाही तर ते काय म्हणतात की ती काही चांगलीच नव्हती, जाऊ दे, बरं झालं आपल्याला मिळाली. असं नाही, तुम्हाला ती मिळाली नाही कारण तुम्ही तेवढे प्रयत्न केले नाही, म्हणून असं म्हणतात कोल्ह्याला द्राक्ष आंबट, अशी एक म्हण सुद्धा प्रचलित आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ती म्हण माहीतच असेल. त्यामुळे आपण ह्या गोष्टीतून असं शिकलो की तुम्ही नक्कीच प्रयत्न करा, ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि एखादी गोष्ट खूप सारे प्रयत्न करून जर मिळाली नाही तर तुम्ही त्या गोष्टीला नाव ठेवू नका. तर तुम्हाला हेच समजायचं आहे की तुमचे प्रयत्नच कमी पडले, कारण की ती गोष्ट तर चांगलीच आहे. द्राक्ष ही गोडच होती, पण तिथेपर्यंत कोल्हा पोहोचू शकला नाही, म्हणून तो त्या द्राक्षांनाच नावं ठेवत होता. तो स्वतः प्रयत्न कमी केले ते न सांगता कोल्हा काय सांगत होता की ती द्राक्षच आंबट आहे, तर हे चुकीचं आहे. आपण आपली चुकी पण मान्य केली पाहिजे. बहुधा तो असंही म्हणायला लागत होतं त्यांनी की माझेच प्रयत्न चुकले, मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही त्या द्राक्षांपर्यंत, त्यामुळे मला ती खायला मिळाली नाही. चला, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.